आजचा हा व्हिडिओ काही इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी नसून काही गोष्टी इथे क्लिअर करण्यासाठी आहे। अराउंड 16 सप्टेंबर मला एका ताईंची कमेंट आली होती आणि त्यांना दूध वाढीसाठी काही उपाय हवे होते, तर त्यावरती आपले जे काही डिटेल व्हिडिओज आहेत तर त्याच्या लिंक मी त्यांना सेंड केल्या। त्यानंतर 15 दिवसांनी त्यांची परत मला कमेंट आली आणि त्यानंतर मी त्यांना हे जे काही लॅक्टोनिक ग्रॅन्युअल आहे याची लिंक शेअर केली आणि त्यानंतर आता परत 15 दिवसांनी मला त्यांची परत कमेंट आली आणि त्यांचं म्हणणं असं होतं की याचा बाळावरती तर काही परिणाम होणार नाही ना, किंवा हे माझ्यासाठी सेफ असेल का। तर यावरतीच मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत। लक्षात घ्या, मी जे काही प्रोडक्ट तुम्हाला सांगते किंवा जे काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर हे मी स्वतःच्या अनुभवामधून शेअर केलेल्या असतात। आणि या लॅक्टोनिक ग्रॅन्युअलच्या बाबतीमध्ये तर हे मी अद्वैतच्या वेळेस सुद्धा म्हणजे 6-7 वर्षापूर्वी सुद्धा मी हे वापरलेलं आहे आणि आता सुद्धा मी हे घेते आहे। हे मी तुम्हाला सजेस्ट केलेलं असतं, प्लीज नोट की हे मी तुम्हाला सजेस्ट केलेलं असतं। गॅरंटी देणं आणि सजेशन देणं यामध्ये खूप जास्त फरक आहे। आता मी हे का सांगते आहे, कारण याचे जे हे जरी हे आयुर्वेदिक आहे किंवा याचा कोणताही साईड इफेक्ट नाही असं जरी असलं तरी प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी असते। एखादी गोष्ट माझ्यासाठी सूट झाली, मला ती पचली, मला त्याचा काही त्रास झाला नाही याचा अर्थ ते तुम्हाला सुद्धा त्याचा त्रास होणार नाही असं नाही, किंवा एखादी गोष्ट माझ्या बाळाला सूट झाली किंवा ते त्याच्यासाठी इफेक्टिव्ह ठरली तर ते तुमच्या बाळाला सुद्धा इफेक्टिव्ह ठरेल असं नाही, कारण प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येकाचं डायजेशन वेगळं आहे, प्रत्येकाला असणाऱ्या ॲलर्जीज वेगळ्या आहेत आणि म्हणूनच मी प्रत्येक गोष्टीची तुम्हाला लिंक देते। आता बऱ्याचशे क्रिएटर असंही करतात की त्यांना जे काही कोलॅबोरेशनमध्ये प्रोडक्ट्स येतात तर ते प्रोडक्ट शेअर करतात, पण मी तसं कधीही करत नाही। ज्या काही गोष्टी मी स्वतः वापरलेल्या आहेत, वापरते आहे, जे माझ्यासाठी इफेक्टिव्ह ठरलेले आहेत त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि या प्रोडक्टच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आहे। आणि हे मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही मला हे घेताना पाहिलं सुद्धा आहे। या अगोदरचे सुद्धा म्हणजे 5-6 वर्षापूर्वीचे जरी व्हिडिओ तुम्ही चेक केले तर त्यामध्ये सुद्धाही मी दाखवलेलं आहे। पण असं असलं तरी सुद्धा कोणत्याही गोष्टीची मी गॅरंटी देऊ शकत नाही आणि हे तर डॉक्टर सुद्धा देऊ शकत नाही। बऱ्याच वेळा आपण पाहतो की डॉक्टरांनी एखादं औषध आपल्याला दिलेलं असतं आणि त्यानंतर आपल्याला जर काही त्रास झाला किंवा त्याचा इफेक्टच नाही झाला तर डॉक्टर औषध बदलून देतात, तर ते सुद्धा ती गॅरंटी देऊ शकत नाही आणि आम्ही क्रिएटर सुद्धा या गोष्टीची गॅरंटी घेत नाही। विश्वास ठेवणं आणि अंधविश्वास ठेवणं यामध्ये फरक आहे। तुम्ही आमच्यावरती विश्वास जरूर ठेवा आणि त्यासाठीच आम्ही तुम्हाला लिंक्स दिलेल्या असतात। ज्या काही लिंक्स आहेत तर त्यावरती त्या प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, त्याच्यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, कशा पद्धतीचं आहे हे सगळं दिलेलं असतं, त्यावरती रिव्ह्यू सुद्धा असते। त्यामुळे इथून पुढे कधीही मी तुम्हाला एखादं प्रोडक्ट सांगत असेल तर ही तुमची जबाबदारी आहे की ते प्रोडक्ट चेक करणं आणि त्या प्रोडक्टच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या पाहणं आणि ते घेणं। आम्ही तुम्हाला फोर्स करत नाही, आम्ही तुम्हाला सजेस्ट करत असतो। आजच्या बाबतीमध्ये सुद्धा मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की तुम्ही मॉइश्चरायझर कोणतं वापरता, डायपर कोणतं घालता, या सगळ्या गोष्टी। मोस्टली तर मी या सगळ्या गोष्टींना रिप्लाय देणं अवॉइड करते आणि जरी मी सांगत असेल तर त्यावेळेस मी हेच सांगत असते की मी हे वापरते आहे, तुम्ही हे वापरू शकता, वापरा किंवा तुम्हाला हे सूट होईल असं कधीही होत नाही। याची गॅरंटी आम्ही काय कोणीच क्रिएटर घेत नाही आणि ह्या प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे।